नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 8 डिसेंबरची ही सर्वात मोठी अपडेट असणार आहे. बघा, बहिणींना खुशखबर, सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर आहे. आता ही खुशखबर काय असणार आहे तर बघा, 2100 रुपयांच्या हप्त्याच्या संदर्भाची देखील खुशखबर आपण पाहणार आहोत. म्हणजेच तुम्हाला 2100 रुपये जे काही पैसे वाटप होणार आहेत त्या संदर्भाची पहिली खुशखबर आणि दुसरी खुशखबर आहे 3000 रुपयांसाठी. बघा, 2100 रुपये देखील येतील आणि 3000 रुपये देखील तुम्हाला येणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी ही सर्वात मोठी खुशखबर. बघा, 2100 रुपये देखील भेटणार आणि 3000 रुपये पण भेटणार आहे. तर सर्वात मोठी जी काही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची खुशखबर आहे, ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भाच्या संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेची छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करायचा आहे. त्यासोबतच बघा, काही महिला आहेत ज्या महिलांचे अर्ज आता बाद करायला ह्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. म्हणजेच काय तर त्या महिलांचे पैसे बंद होणार आहे. आता यामध्ये कोणत्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. ज्या महिलांनी अर्ज भरलेत त्यांचे बंद होणार आहे का, किंवा जर तुम्ही सप्टेंबरमध्ये अर्ज भरला आहे तुमचे पैसे बंद होणार आहेत का, जुलैमध्ये अर्ज भरला आहे तुमचे पैसे बंद होणार आहेत का, ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजे संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच बहिणींना देखील खुशखबर आहे. काय तर 2100 रुपयांचा देखील तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि सोबतच 3000 रुपये पण तुम्हाला आता भेटणार आहे. तर त्याची देखील महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, बहिणींना खुशखबर काय ती सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहूया. चला तर मग समजून घेऊया. बघा, पुढची माहिती आहे, पुढील अर्थसंकल्पात घेतला जाईल मोठा निर्णय. तर बघा, राज्यात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 2.43 कोटी महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जात आहेत. यासाठी राज्य सरकारला प्रत्येक महिन्याला 3400 कोटी रुपये खर्च करावा लागतो. आता लाभार्थ्यांच्या नोंदीची तपासणी आणि अर्थसंकल्पानंतरच महिलांना वाढीव रक्कम दिली जाणार आहे. म्हणजेच काय तर आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये दिले जात होते. तर नवीन जो अर्थसंकल्प आता सादर होईल तर त्या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी तुमचे जे काही पैसे आहेत म्हणजेच 2100 रुपये आहेत तर ते 2100 रुपये करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. संपूर्ण या ठिकाणी एक तपासणी केली जाईल कुठून त्या ठिकाणी सरकारला पैसे येतात, त्या माध्यमातून किती रुपये म्हणजेच 2100 रुपये कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी वाटप होऊ शकतात. तर तो जो काही बजेट आहे त्या ठिकाणी आखला जाणार आहे अर्थसंकल्पामध्ये. त्यासोबतच सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा की या ठिकाणी आपण बघा, त्यानंतर बघा सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, ती म्हणजे लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे. बघा, तुम्हाला शेवटचा हप्ता 3000 रुपयांचा होता. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 3000 रुपये आले होते. पुन्हा एकदा 3000 रुपये तुम्हाला देण्याची या ठिकाणी शक्यता आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीची जी काही शक्यता आहे ती बघा की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सोबतच दिले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे 1500 रुपयांप्रमाणे एकूण 3000 रुपये मकर संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, मकर संक्रांतीच्या आधीच तुमच्या अकाउंटला या ठिकाणी पुन्हा एकदा 3000 रुपये या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या महिलांना 3000 रुपये हवेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 3000 रुपये लिहून पाठवा. तुम्हाला 3000 रुपये पाहिजेत की 1500 रुपयेच पाहिजे, म्हणजेच प्रत्येक महिन्याला पैसे पाहिजेत, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढे बघा, 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे आणि या मकर संक्रांतीचा सण लक्षात घेता डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचे पैसे एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त करण्यात आलेली. त्यामुळे जर आपण पाहिलं तर यामध्ये काही मीडिया रिपोर्ट्सनुसार याची जी काही माहिती ती समोर आलेली आहे. आता बघा, पुढची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया. काही महिलांचे जे काही अर्ज आहेत बघा, काही महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद होणार आहे. म्हणजेच त्यांची नावं आता ह्या ठिकाणी लिस्टमधून वगळली जाणार आहेत, यादीमधून काढली जाणार आहे. त्यामुळे त्या महिलांना पैसे येणे बंद होणार आहे. पैसे येणं त्यांना त्या ठिकाणी बंद होणार आहे. आता यामध्ये कोणत्या महिला आहेत, कोणत्या महिलांचे पैसे जे आहेत ते बंद होणार आहेत ते आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. तुम्हाला पैसे येतील किंवा नाही ते देखील तुम्हाला ह्या ठिकाणी समजणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लगेच आपण सुरू करूया.
तर बघा पुढे पाहू शकता ह्या ठिकाणी 42,000 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झालेत. बघा 42,000 महिलांना आता पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे समजून घ्यायचे तुम्हाला तुमचे देखील पैसे बंद होणार आहेत का, कोणकोणत्या महिलांचे पैसे बंद केले जातात आणि का बंद केले जातात ते देखील तुम्हाला कळेल. त्यासोबतच याच्या काही अटी आहेत का, त्यामध्ये तुम्ही देखील बसतात का, 2.5 लाख रुपये उत्पन्न किंवा त्यापेक्षा कमी ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या महिलांचे अर्ज बंद होत आहेत, संपूर्ण समजून घेणार आहोत आपण. त्यासाठी चला तर लगेच सुरू करूया. बघा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पिंपरी चिंचवड शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. बघा सर्वात जास्त अर्ज हे पुण्यामधून आलेले आहेत, सर्वात जास्त अर्ज पुण्यामधून आलेले आहेत. त्यानंतर बघा पिंपरी चिंचवड शहरातून देखील मोठा प्रतिसाद लाडकी बहीण योजनेला मिळाला आहे. तब्बल 4,32,890 महिलांनी अर्ज भरले. त्यापैकी 3,89,920 महिला योजनेस पात्र ठरल्या. बाकीच्या महिलांचे अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट झाले. त्यांना दरमहा 1,500 रुपयाचा लाभ मिळाला आहे. तर 42,486 अर्ज बाद करण्यात आले. बघा किती अर्ज, 42,486 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. तर हे अर्ज बाद का झाले ते देखील आपण समजूया. बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. योजनेत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये अर्थसहाय्य केले जाते. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सर्वात महत्त्वाचं तुमचं DBT लिंक असणं. DBT लवकरात लवकर लिंक करून घ्या. आधार कार्ड जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला सर्वांना पैसे यायला अडचण होणार नाही आणि पैसे जमा केले जातील. अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतदान केल्याचा दावा केला जात आहे. ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरल्याचे बोलले जात आहे. पिंपरी चिंचवड शहरातून या योजनेसाठी तब्बल 4,32,890 महिलांनी अर्ज भरले. महापालिकेचे केंद्र, नागरी सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, ऑनलाईन अशा माध्यमातून महिलांनी अर्ज भरले. हे अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत स्वीकारले गेले. त्यानंतर अर्ज स्वीकृती बंद करण्यात आली. प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 3,89,920 वैध ठरले आहेत. त्यातील अनेकांना योजनेचा लाभही बँक खात्यात जमा झाला. बघा अनेक महिलांना लाभ मिळाला. तर 42,486 अर्ज बाद करण्यात आले. बघा 42,000 महिलांचे या ठिकाणी अर्ज जे ते बाद करण्यात आले. पुढे बघा आता रहाटणी येथील ड क्षेत्रीय कार्यालय परिसरातील सर्वाधिक 65,871 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. पांजरपोळ भोसरी येथील ई क्षेत्रीय कार्यालयात 63,106 आणि थेरगाव येथील ग क्षेत्रीय कार्यालयात 60,033 महिलांचे अर्ज योग्य ठरले आहेत. तर निगडी येथील फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक 10,829 अर्ज बाद करण्यात आले. पाठोपाठ ड क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील 7,062 अर्ज बाद झाले. दरम्यान आवश्यक कागदपत्रे नसणे, पिंपरी चिंचवड शहराबाहेरील वास्तव्य, मर्यादेपेक्षा उत्पन्न अधिक म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त, एका कुटुंबातील 2पेक्षा अधिक महिलांचे अर्ज, मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे आदी कारणं हे जे काय अर्ज आहेत ते त्या ठिकाणी बाद करण्यात आल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळे कारणं देऊन हे जे काय अर्ज आहेत ते आता बाद केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 42,000 महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. पुढे बघा आता लाभ कधी मिळणार, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर 2024 पर्यंतचा लाभ अनेक लाडक्या बहिणींना मिळाला आहे. म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबरचे देखील पैसे महिलांना मिळाले होते. विधानसभा निवडणूक लागल्यानंतर लाभ देणे राज्य सरकारने बंद केलं. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज भरलेल्या महिलांना लाभ मिळालेला नाही. लाभ कधी मिळणार, बँक खात्यात कधी रक्कम जमा होणार अशी विचारणा महिला करत आहेत. तुम्ही देखील हाच प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहेत की आम्हाला त्या ठिकाणी पैसे कधी येणार. तर बघा पैसे येण्यासंदर्भात आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शपथविधी झालेला आहे. त्यासोबतच विशेष अधिवेशन जे ते सुरू करण्यात आले आहे. आता विशेष अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही त्या ठिकाणी अपडेट येते का ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यासोबतच पुढचे जे काही पैसे आहेत म्हणजेच तुम्हाला आता बघा 1,500 रुपये ह्या ठिकाणी वाटप होणार आहेत. 1,500 रुपये किंवा मग 3,000 रुपये येऊ शकतात. 3,000 रुपये का, कारण बघा एकत्रित पैसे देण्याचं ह्या ठिकाणी जी काही शक्यता आहे ती आपल्याला पाहायला मिळते जानेवारीचे आणि डिसेंबरचे. तर डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये तुम्हाला एकाच वेळी दिले जाऊ शकतात किंवा मग 1,500 रुपये जे आहेत त्या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता तुम्हाला वाटप होऊ शकतो. तर या संदर्भाची जी काही माहिती आहे ती तुम्हाला कळवली गेलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली. बघा बहिणींना खुशखबर होती. काय खुशखबर, तर डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये तुम्हाला एकाच वेळी ह्या ठिकाणी मिळू शकतात. ही सर्वात मोठी खुशखबर. दुसरी महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहे की अर्ज जे आहेत त्या ठिकाणी बाद झाले आहेत. 42,000 महिलांचे अर्ज या ठिकाणी बाद झाले आहेत. तर अशाच पद्धतीने जो काही पुढचा हप्ता आहे तो देखील तुम्हाला लवकरच जमा केला जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.